नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बेटा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टर या ठिकाणी बघतोय. आपला चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. आपण इंट्रोडक्शनच्या भागामध्ये बऱ्यापैकी या चॅप्टरमध्ये काय आहे, कशा पद्धतीचे थेरम असतात, जॉमेट्रिक मीन थेरम काय आहे, त्याच्यानंतर अपोलोनियस थेरम काय आहे, त्यानंतर पायथागोरस थेरम काय असतो, हा सर्व भाग आपण बघितलेलाच आहे. आपली 2.1 म्हणजे याची प्रॅक्टिस सेट आपली 2.1 पहिली प्रॅक्टिस सेट आपली झालेली आहे. आता यानंतर आपल्याला 2.2 ही प्रॅक्टिस सेट आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2.2 ही प्रॅक्टिस सेट कशी आहे, याच्यामध्ये काय काय सांगितलंय, आपल्याला याच्यामध्ये थेरम कोणता वापरायचा आहे आणि एकंदरीत आपल्याला एकूणच प्रश्न वाचणे, तो कशा पद्धतीने सोडवणे, त्याची प्रॅक्टिस करणे, हे सर्व भाग याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर चला तुम्ही तयार राहा. या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2.2 हा भाग बघणार आहोत. आपला चॅप्टर चालू आहे बेटा पायथागोरस थेरम. ठीक आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या. चॅप्टर 2 जॉमेट्रीचा पायथागोरस थेरम. बेटा पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी? पहिला प्रश्न काय? प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. बेटा या ठिकाणी ट्रायंगल मध्ये या. ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR या ठिकाणी काय म्हणलंय? इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ साइड मिड पॉइंट ऑफ साइड QR. हा जो S आहे हा मिड पॉइंट आहे या QR या साइडचा. अरे बाबा, S हा मिड पॉइंट आहे असं जर म्हणलं तर आपल्याला माहितीये हे इक्वल होणार आहे, हे इक्वल होणार आहे. कारण वरून जो मिड पॉइंट पडतो तो इकडच्या साइडला आणि इकडच्या साइडला बेटा इक्वल करतो. म्हणून QS इक्वल होतं SR आणि दोन्ही मिळून होतं QR. लक्षात आलं? हा मिड पॉइंट आहे. S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. इफ PQ इज 11, बेटा हे जे आहे हे 11 आहे. PQ इज 11. ठीक आहे, PQ इज 11. PR इज इक्वल टू 17. PR कुठे बेटा? PR इज इक्वल टू 17. हा 17 आहे. PR इज इक्वल टू 17 आणि PS इज इक्वल टू 13. बघा, आपल्याला हा ट्रायंगल दिलाय. या ट्रायंगल मध्ये हा मिड पॉइंट आहे S, त्याच्यानंतर हा PQ 11 आहे, PS 17 आहे आणि PS 13 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं बेटा? फाइंड QR. तुम्हाला हा QR काढायला सांगितलाय. हा QR काढायला सांगितलाय. राजा इकडे लक्ष दे. या ठिकाणी तुला QR काढायला सांगितलाय. खूप सोपा प्रश्न आहे बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये. ठीक आहे, काय करायला पाहिजे मग आपण या ठिकाणी? इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS इज द मीडियन. आपण हा जर मिड पॉइंट म्हणला, बरोबर आहे, तर ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल PQR PS इज द मीडियन. इन ट्रायंगल PQR PS इज द मीडियन आणि पुढे म्हणा बाय अपोलोनियस थेरम. आता हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. ज्या वेळेला ही इकडची व्हॅल्यू दिलेली आहे, मीडियन आहे, इकडची व्हॅल्यू दिलेली आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला QR काढायचंय, त्यावेळेस आपण काय करणार बेटा? त्यावेळेस आपण बाय अपोलोनियस थेरम PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, हा PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बघा बेटा काय म्हणले? PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. बघा इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. म्हणजे बघा काय म्हणले या ठिकाणी बाय अपोलोनियस थेरमनं काय होतं? PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बेटा हा PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर, हा 2PS स्क्वेअर प्लस हा QS स्क्वेअर. हा अशा पद्धतीनं आपण बाय अपोलोनियस थेरम म्हणतो. बाय अपोलोनियस थेरम म्हणून हे लिहितो. ह्या ट्रायंगल मध्ये बघून आपण हे लिहिलं. आता सांग मला PQ किती आहे बेटा? PQ आहे 11 म्हणून म्हणलं 11 चा स्क्वेअर. PR किती आहे बेटा? हे बघ हे PR, हे बघ हे PR. अरे पोरा हे PR. या ठिकाणी 17 आहे, हा 17 चा स्क्वेअर. 2PS स्क्वेअर. PS किती आहे बेटा? PS 13 आहे, बरोबर आहे, 13. त्यामुळे इथं म्हणलं आपण 2PS स्क्वेअर 13 चा स्क्वेअर आणि इथे काय दिलं आपण? प्लस 2QS स्क्वेअर. लक्षात आलं? प्लस 2QS स्क्वेअर. आणि मग इथे काय काढलं मग बेटा आपण? या ठिकाणी काय काढलं आपण?
या ठिकाणी काय काढलं, हा 121 प्लस हा 11चा स्क्वेअर किती बेटा 121. पोरांनो मी स्क्वेअर लक्षात ठेवायला सांगितले होते, लक्ष द्या, तुमचे तोंड इकडे लक्ष द्या बेटा. अपोलोनियस थेरम घेतलाय, याचा PQ स्क्वेअर हा PR स्क्वेअर 2P इज इक्वल टू 2PS स्क्वेअर आणि 2QS स्क्वेअर. पोरं QR करतील नाही, फक्त एवढं कर, ह्याचा 2 करून कर आणि ह्याचा 1 कर, पुन्हा तुला QR काढायचंय. अरे बाबा मग असा फॉर्म्युला ठेवला, व्हॅल्यू ठेवल्या, 11चा स्क्वेअर 121, 17चा 289, त्याच्यानंतर 13चा स्क्वेअर किती आहे बेटा, अरे बाबा 13चा स्क्वेअर किती आहे 169, हा 2 ला 2, पुन्हा या ठिकाणी QS काढायचं आपल्याला, 2QS स्क्वेअर हा 2QS स्क्वेअर. ठीक आहे, पुढे काय येतं बेटा, पुढे काय या ठिकाणी हे जिथं दिलं तर पुढेच आपल्याला काय म्हणायचं आपण, हा किती आला 4. बघा हा याची बेरीज किती आली 121 प्लस 289, याची बेरीज किती आली 121 प्लस 289 410 आली. ठीक आहे, 1 किती इथं 121 प्लस 289 410 410 इज इक्वल टू, पुढे इथं काय बेटा, हा इथे काय पुढे इथे काय बघा, हा 13चा स्क्वेअर 169, 169 इंटू 2, 169 इंटू 2 किती होतं या ठिकाणी 338 होतं. 169 इंटू 2 238 आणि प्लस 2QS स्क्वेअर काढायचं आपल्याला. आता 2QS स्क्वेअर काढायचं म्हणून आपण इकडे घेतला, हा 410 इकडे आणि 338 मायनस मध्ये, 410 मायनस 338 याच्यातून हे ह्याच्यातून काढा, 410 मधून 338 मायनस करा, याचा आन्सर येतं 72. हा 2QS स्क्वेअर जशाच तसा आपल्याला QS काढायचा आहे म्हणून हा जशाच तसा इकडे घेतला होता इज इक्वल टूच्या अलीकडे LHS ला. पुन्हा या ठिकाणी हा QS स्क्वेअर आपल्याला 2 काय करायचं 72 आल्यानंतर हा 2 इथं डिनॉमिनेटरला जातो, हा 2 डिनॉमिनेटरला जातो, 72/2 हा QS स्क्वेअर इज इक्वल टू, दोन्ही याला जर आपण डिवायडेशन केलं 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 1 2 4 जा 8 आणि 2 6 जा 12, या ठिकाणी 36 आन्सर येतं QS. आता QS चा स्क्वेअर 36, मग टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, ए पोरो टेकिंग स्क्वेअर, QS चा स्क्वेअर 36, QS चा स्क्वेअर 36 आहे, मग ओनली QS किती येणार बेटा, ओनली QS 6 येणार, बरोबर आहे. ओनली QS किती येणार बेटा, ओनली QS 6 येणार. हा जर 6 असेल आणि हा जर मीडियन असेल तर QR किती येणार बेटा, SR पण 6 होणार आणि QR 12 येणार. या ठिकाणी मी एक्सप्लेन केले बेटा, या ठिकाणी मी एक्सप्लेन केले, QS इज इक्वल टू 1/2 QR. QS किती आहे बेटा 6 आहे, हा 1/2 QR ला QR जशाच तसा, कारण S इज द मिड पॉइंट आहे, हा 6 दोन्ही 12, QR इज इक्वल टू 12. कळलं या ठिकाणी. बघा या ठिकाणी सरळ सरळ काय केलं आपण, सरळ सरळ काय केलं बेटा, हा जो आहे हा 6 काढला आपण अपोलोनियस थेरमनी, हा 6 काढला, हा मीडियन आहे त्यामुळे पण हा 6 असणार आहे, 6 प्लस 6 तुम्ही करू शकता आणि 12 त्या ठिकाणी म्हणू शकता. ठीक आहे, एकदा बघून घे रे बेटा, एकदा बघून घे व्यवस्थित आपण कसं काढलंय. इन ट्रायंगल PQR मध्ये गेलो होतो. आता ह्याच्यामध्ये ना लक्षात ठेवा, हा जो आहे बेटा हा 90 डिग्री नाहीये बरं का, थोडासा असा आहे, हा 90 डिग्री नाहीये, त्याच्यामुळे इथं आपल्याला अशा पद्धतीनं हा वापरता येणार नाही. पायथागोरस आपण इथं म्हणायचा नाही. ठीक आहे, कमी जास्त असू शकतो. ओके बेटा, बाय अपोलोनियस थेरम कसा कळला, हा PQ चा स्क्वेअर करा, हा PR चा स्क्वेअर करा, हा PQ चा स्क्वेअर करा, हा PR चा स्क्वेअर करा, हा PQ चा स्क्वेअर करा, हा प्लस PR चा स्क्वेअर करा इज इक्वल टू 2PS स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर आणि हाचा स्क्वेअर. कळलं बेटा. मला सांग बरं याच्यामध्ये अवघड आहे का बेटा, अवघड काही सुद्धा नाहीये, फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे, ते लक्षात आलं पाहिजे बेटा की ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये सरांनी एकदम कसं समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना. बघा हे अशा पद्धतीने हे फर्स्ट पेज आहे या एक्झाम्पलचं आणि हे सेकंड पेज आहे. आपण याच्यामध्ये QR आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं, आपण QR काढलेलं आहे. ओके बेटा, कळलं सर्वांना हे QR कसं काढलं ते. व्हेरी गुड, खूप छान. आपल्याला QR मेन काढायला सांगितलं होतं, QR याच्यामध्ये काढलेला आहे. आता याच्यानंतर बेटा आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊयात, सेकंड क्वेश्चन कोणता आहे लक्षात घ्या रे. ए पोरो इकडे बघा सर्वांनी, बघा सेकंड क्वेश्चन कोणता आहे. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7 आणि BC इज इक्वल टू 9. बाबा इन ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC काय म्हणले, AB इज इक्वल टू 10, हा AB हा 10 आहे, ओके 10 म्हणले. AC इज इक्वल टू 7, बेटा AC आहे तो 7 आहे, AC आहे तो 7 आहे आणि BC इज इक्वल टू 9 आहे,
हा BC इज इक्वल टू 9 आहे बाबा. इन ट्रायंगल ABC, AB 10 आहे, BC 9 आहे आणि AC 7 आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन विच ड्रॉन फ्रॉम पॉइंट C. अरे बाबा ABC या ट्रायंगल मध्ये C पासून, C या पॉइंट पासून काय म्हणलंय, पॉइंट C पासून एक मीडियन काढलाय, त्या मीडियनची लेंथ जी आहे ती काढायची आपल्याला. ठीक आहे. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन विच ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB. बरोबर आहे. ह्या C पासून एक मीडियन काढलाय, या AB च्या साइडला मीडियन काढला म्हणजे असा काढला आणि या सेंटरला नेला म्हणजे हे इक्वल आणि हे इक्वल होतं. मीडियनला आपण M पॉइंट दिला. कळलं का प्रश्न? डायग्राम कळली का? प्रश्न कळला का बेटा? खूप छान. आता पुढे काय म्हणायचं आपल्याला? 100% आपल्याला कळालं. आपल्याला लेंथ ऑफ मीडियन काढायची आहे म्हणजे MC काढायचं आहे, म्हणजे MC काढायचं आहे. पोरो चला लक्षात घ्या. अरे बाबा इकडे बघ, बघ बेटा काय सांगितलंय, लेट म्हणा, लेट सेगमेंट CM बी द मीडियन. आपण या ठिकाणी M कन्सिडर केलं होतं त्यामुळे या ठिकाणी म्हणाल CM इज द मीडियन. आपण म्हणलं CM बी द मीडियन ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स C. CM इज द मीडियन, C पासून आलाय, वर्टेक्स C पासून आलाय. ठीक आहे. टू साइड AB. इथं जे आहे तेच फिगर मध्ये म्हणलं आपण इथं एक्सप्लेनेशनला, लेट CM इज द मीडियन ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स C टू साइड AB. ठीक आहे. आपल्याला आलं इथं इथपर्यंत आलं बेटा. M इज द मीडियन मिड पॉइंट ऑफ साइड AB. आपण सरळ सरळ काय म्हणलं, M इज द मिड पॉइंट ऑफ साइड AB. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, हा AM जो आहे बेटा, हा AM इज इक्वल टू, बघा काय होतं, AM इज द मिड पॉइंट, AM इज इक्वल टू 1/2 AB. आता हा जो AM आहे बेटा, हा इथून असा सेंटर पासून मिड पॉइंट आल्यामुळं हा AM जो आहे ह्या AB च्या अर्धा होतो. अरे बाबा हा AM जो आहे, हा AM जो आहे, हा AM जो आहे या AB च्या अर्धा होतो, या AB च्या अर्धा होतो. त्यामुळे मी या ठिकाणी म्हणलं AM इज इक्वल टू 1/2 AB. AB जर 10 असेल तर AM त्याच्या अर्ध येणार आहे 5. बघा AM इज इक्वल टू 1/2 AB. 1/2 हा AB आहे 10 आणि मग पुन्हा AM आला 5. हा बेक बे पे पंचे 10. या ठिकाणी 10 ला आपण 2 ने डिवाइड केलं, आपलं आन्सर आलं 5. अरे बाबा मग या ठिकाणी काय म्हणायचंय, अरे बाबा मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचंय, इन ट्रायंगल ACB, इन ट्रायंगल ACB, इन ट्रायंगल ACB CM इज द मीडियन. आता पोरांनो अपोलिनियस थिअरमचा ऍप्लिकेशन कसा करायचा आहे हे लक्षात घ्या. इन ट्रायंगल ACB, इन ट्रायंगल ACB CM is the median. In triangle ACB CM is the median by Apollonius theorem म्हणा, by Apollonius. आता ह्याच्यामध्ये Apollonius theorem वापरा बेटा. कसा वापरायचा, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा AC स्क्वेअर प्लस हा BC स्क्वेअर. आता ट्रायंगल असा आहे, हा इथं सपोज मीडियन आहे, ते तुम्ही असं फिरवा ह्या ट्रायंगलला. बरोबर आहे. ACB, मग ही साइड AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू एक मीडियन घ्या मधला 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. बरोबर आहे. 2CM. आता हे ट्रायंगल तुम्ही काय करा, हा C पॉइंट असा आहे बरं का ट्रायंगल, त्याला असं धरून अज्युम करा. तर काय होणार आहे, हा AC चा स्क्वेअर, हा CB चा स्क्वेअर. बरोबर आहे. AC चा स्क्वेअर BC चा स्क्वेअर प्लस ही मीडियनचा स्क्वेअर. अपोलोनियस थेरम असाच असतो की नाही, इकडचा आणि मीडियनचा स्क्वेअर प्लस ह्या मीडियनची एक बाजू AM. लक्षात आलं, त्याचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू 2CM चा स्क्वेअर प्लस 2AM चा स्क्वेअर. मग या ठिकाणी मी AC ची व्हॅल्यू किती आहे बेटा, AC ची व्हॅल्यू आहे 7. त्याच्यानंतर BC ची व्हॅल्यू किती आहे बेटा, BC ची व्हॅल्यू आहे 9. 7 चा स्क्वेअर प्लस BC चा आहे 9 चा स्क्वेअर प्लस हा 2 ला 2 लिहिला, 2CM स्क्वेअर. CM दिलाय का बेटा, CM काढायचा आहे आपल्याला, 2CM स्क्वेअर. आणि मग हा जर आपण या ठिकाणी हा 10 होता तर हा आपण 5 म्हणलो होतो, या ठिकाणी AM चा स्क्वेअरला आपण 5 म्हणलं आणि हे आपल्याला आन्सर इथं आल्यानंतर आपण काय दिलं बेटा, नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय लिहिलं, 7 चा स्क्वेअर 49, 9 चा स्क्वेअर 81. बरोबर आहे. बघा इथं काय लिहिलं, 7 चा स्क्वेअर 49, 9 चा स्क्वेअर 81, पुन्हा हा 2CM चा स्क्वेअर आणि हा किती आहे बेटा, हा किती आहे होता या ठिकाणी, हा 5 चा स्क्वेअर 25 आणि हे 2, 25 दोन्ही 50. बरोबर आहे. 25 दोन्ही 50 म्हणजे हे 2CM चा स्क्वेअर प्लस हे 50. इथे किती आलं, 81 प्लस 49 130 आलं आणि 130 आल्यानंतर आपण हा 50 प्लस मधला इकडे घेतला मायनस मध्ये, 130 मायनस 50 आणि इज इक्वल टू 2CM स्क्वेअर. हा काय आला बेटा, 130 मायनस 50 किती आला, 180 आला होता.
180 इज इक्वल टू हा 2cm². मग या ठिकाणी मी 180 इथं घेतलं, हा 2 डिनॉमिनेटरला घेतला बेटा. देअरफॉर म्हणलं हे 180 इथं बेटा किती आला? 180 नाही, फक्त 80 येतो. बरोबर आहे, 180 नाही, फक्त 80 येतो ना. 130 मधून 50 गेले, 80 येतो. 80 आणि ह्या 2 इथं आला, हा डिनॉमिनेटरला आला. सीएमचा स्क्वेअर राहिला. किती आला बेटा? 80 भागिले 2 किती आला? सीएमचा स्क्वेअर आला 40. आता 40 ला मी असं लिहू शकतो का? ए पोरा इकडे लक्ष दे, ए तुझं थोबाड इकडे कर. सीएमचा स्क्वेअर किती आला बेटा? 40 आलाय. 40 ला मी असं म्हणू शकतो का? 4 गुणिले 10 असं म्हणू शकतो. सीएम स्क्वेअरला 40 ला मी असं लिहू शकतो 4 गुणिले 10. मग या ठिकाणी सीएम स्क्वेअर आहे, ह्या सीएम ला मी पुन्हा स्क्वेअर काढायचा आहे, फक्त सीएम लिहायचा आहे. सीएम त्याला काय लिहू शकतो मग? 4 कशाचा स्क्वेअर आहे? कारण हा स्क्वेअर इथं टेकिंग स्क्वेअर रूट केला. आधी स्क्वेअर असताना ह्या 40 ला स्प्लिट मी 4 गुणिले 10 केलं, हा स्क्वेअर आहे. पण इथं स्क्वेअर काढलोय, नुसता सीएम काढायचा आहे. मग 4 कुणाचा स्क्वेअर आहे? 2चा, म्हणून इथं 2 लिहिलं. 10 कुणाचा स्क्वेअर आहे का? कुणाचाच नाही, म्हणून रूट मध्ये लिहा 2√10. कळलं हे कसं आलं ते? कळलं. इथंच मुलांना कन्फ्युजन होईल. सीएम स्क्वेअर इज इक्वल टू 40, हा सीएम स्क्वेअर, पुन्हा सीएम लिहायचा, फक्त स्क्वेअर काढायचा. त्यामुळे 40 ला स्प्लिट करा, 4 × 10. 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा, त्यामुळे तो रूटच्या बाहेर आला आणि रूट मध्ये 10 आला, कारण 10 कुणाचाच नाहीये. ठीक आहे, कळलं सर्वांना बेटा? 100% कळलं. खूप सोपं होतं, ह्याच्यामध्ये काही घाबरायची गरज नाही. एकदा बघून घ्या अपोलोनियस थेरमचं ऍप्लिकेशन मी कसं केलंय, कशा पद्धतीने वापरलंय, सेंटर काय म्हणलेलं आहे, मीडियन काय म्हणलेलं आहे, अपोलोनियस थेरम कसा वापरायचा. कळलं बेटा? 100% कळलं सर्वांना. खूप सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीही नाहीये बेटा, खूप इझी आणि खूप सोपं आहे. कळलं का सर्वांना बेटा? चलो व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचं आहे. बेटा. ठीक आहे, चलो. आता याच्यानंतर आपल्याला हा दुसरं पेज आहे ह्या प्रश्नाचं, हे लक्षात आलं. हे 130 - 50 80 येतं. ठीक आहे, 80 येतं. पुढे काय बेटा? नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. काय क्वेश्चन आहे राजा? क्वेश्चन काय? इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. बघा काय म्हणलंय, हा जो ट्रायंगल आहे PQR, हा PS आहे बेटा, हा सेंटर पॉइंट आहे PS. ठीक आहे, हा सेंटर पॉइंट आहे. इन ट्रायंगल PQR PS इज द मीडियन. बघा इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन. क्वेश्चन नंबर कितवा आहे हा? क्वेश्चन नंबर माझ्या मते हा कितवा आहे बेटा? हा क्वेश्चन नंबर तिसरा क्वेश्चन नंबर आहे. ठीक आहे, हा तिसरा क्वेश्चन नंबर आहे. ओके, हा थर्ड क्वेश्चन आहे. काय म्हणलंय? इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन. ही फिगर आहे बेटा PQR, हा PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. PT परपेंडिक्युलर टू QR. म्हणून या ठिकाणी PS ला मीडियन तर आहेच, पण PT परत परपेंडिक्युलर आहे, म्हणजे T पशी अँगल 90 डिग्रीचा होतोय. परपेंडिक्युलर, याला काय वाचायचं? परपेंडिक्युलर. PT परपेंडिक्युलर, P पासून इथून खाली पडतो असा, बरोबर आहे, त्याला T म्हणायचं. प्रूफ दॅट, आपल्याला प्रूफ काय करायचंय? हे 1 आणि 2 प्रूफ करायचे. PR² + PS². बघा PR² इज इक्वल टू PS² + QR इंटू ST प्लस QR/2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर हे एक आहे, हा PR च्या जागी PQ आहे. PQ² इज इक्वल टू PS² मायनस QR इंटू ST प्लस QR/2 चा स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. कळलं सर्वांना? हे 2 असे प्रूफ करायचे. हा प्रश्न आहे, ही डायग्राम आहे. मग आता याच्यामध्ये हे प्रूफ कसं करायचं? तर आता तुम्हाला इथे एक मी लगेच डोक्यामध्ये बघा, कधी मी तुम्हाला सांगतो, आपल्याला पिक्चर सुरुवातीला असा बघितला आपण, कुठलाही पिक्चर असू द्या, मी तुम्हाला मागे पण अल्जेब्रा शिकवताना उदाहरण माझ्यामध्ये सांगितलेलं असेल की कुठलाही पिक्चर बघत असताना तुम्हाला ट्रेलरवरून पिक्चर कळत नाही बेटा, तुम्हाला तो पूर्ण पिक्चर बघितला पाहिजे. म्हणून कधी कधी प्रश्नांचं पण असंच असतं की तुम्हाला असा, जर तुम्ही एखाद्या वेळेस थोडंफार बघितलं, प्रश्न वाचला की लगेच प्रश्न कळत नसतो, तुम्हाला त्याचे सोल्युशन पण अंडरस्टँड थोडंफार करावं लागतं आणि मग इमॅजिनेशन करून प्रश्न अशा पद्धतीने सोडवावा लागतो, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. ही लर्निंग मेथड आहे. आपली लर्निंग मेथड कुठेतरी फळ्यावर लिहितात, उतरून काढारे पोरो, पाठ करारे पोरो, असं मला कधीच येणार नाही बेटा. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड झाली पाहिजे, IQ चांगला वाढला पाहिजे मॅथमॅटिक्समुळं. आणि हा जो उद्देश आहे, हा माझा जेन्युइन आणि प्रामाणिक उद्देश तुम्हा सर्व मुलांसाठी आहे बेटा.
कळतो? त्यामुळं जेन्युइन अभ्यास करा, मी आहे तुमच्यासोबत. प्रत्येक गोष्ट, ईच अँड एव्हरीथिंग, बारीक सारीक गोष्ट बेटा मी तुम्हाला समजून सांगतोय. लक्षात येत आहे? चला, ही फिगर आहे आणि हे पहिला आणि दुसरा प्रूफ करायचा आहे. आता प्रूफ मी केला, तीच फिगर काढली आहे, परत परत तुम्हाला हे येऊ नये म्हणून मी काढलेली आहे. पहिला प्रश्न प्रूफ काय पहिला ह्याच्यातला, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, तोच प्रश्न आहे हा, प्रूफ करायचा आहे. ह्या फिगर मधून हे प्रूफ करायचंय. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, पी आर कुठे बेटा, हे बघा, हा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, पी एस स्क्वेअर कुठे आहे, हा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस प्लस क्यू आर इंटू एस टी, प्लस क्यू आर इंटू एस टी, हा क्यू आर इंटू एस टी, हा क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थोडंसं समजून घ्या. काय काय केलं बेटा मी ह्याच्यामध्ये, बघा, सेगमेंट पीएस इज द, आधी जे तिथं मला सांगितलं होतं तेच मी सांगितलं. सेगमेंट पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ह्याच्यामध्ये हा पीएस जो आहे, ह्या पी क्यू आर या ट्रायंगलचा मीडियन आहे. त्यामुळं सेगमेंट इन ट्रायंगल पी क्यू आर, पीएस इज द मीडियन, हे आपण या ठिकाणी मी सांगितलं, हे गिवन म्हणून सांगितलं. ठीक आहे. पुढे काय म्हणलं बेटा, QS इज इक्वल टू SR 1/2 QR. QS इज इक्वल टू बघा, QS इज इक्वल टू SR 1/2 QR. QS इज इक्वल टू SR. आता हे जे आहे बेटा, QS इज इक्वल टू SR, हा जो S आहे हा मिड पॉइंट आहे. त्यामुळे हा QS आणि SR हे दोन्ही इक्वल आहेत. इथे जरी तुम्हाला डायग्राम मध्ये इक्वल वाटत नसतील तरी हा पॉइंट इक्वल आहे समजायचं. एवढा डिस्टन्स ते एवढा डिस्टन्स इक्वल आहे. हा QS इज इक्वल टू SR, हे दोन्ही इक्वल आहेत. QS कारण S हा मिड पॉइंट आहे, त्यामुळे काय म्हणलं मी, QS इज इक्वल टू SR हा 1/2 QR असणार आहे. बरोबर आहे. हा QR च्या अर्धा असणार आहे, हे QS आणि SR. ठीक आहे, अर्धा अर्धा. त्यामुळे मी काय म्हणलं, QS इज इक्वल टू SR हे 1/2 QR आहेत. ठीक आहे, QR च्या अर्धा आहेत हे दोन्ही पण. त्यामुळे कशामुळे, S इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. S हा मिड पॉइंट आहे या QR चा. ठीक आहे, हा QS आणि SR समान असणार आहेत, QR च्या अर्धा अर्धा असणार आहेत. हे आपण जसंच्या जसं फिगर मधलं सांगितलं. पुढे काय म्हणायचं, इन ट्रायंगल PTS, अँगल PTS इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, इन ट्रायंगल PTS, मी पुन्हा ह्या मधल्या ट्रायंगल मध्ये आलो. ए बाळा लक्ष दे इकडे, सर्वांचे तोंड इकडे करा बेटा, डोळे इकडे करा. मी काय सांगतोय बघा, माझ्या पेनकडे, माझ्या बोटांकडे लक्ष देत चला. इन ट्रायंगल PTS हा T इज इक्वल टू 90 डिग्री. T इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, इन ट्रायंगल PTS T इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे अँगल PTS हा T दाखवायचा अँगल, त्याला वाचलं मी PTS, आणि तो किती आहे, 90 डिग्री आहे. त्याला गिवन म्हणलं. 90 डिग्री असल्यामुळं त्याला मी काय म्हणलं, बेटा बाय पायथागोरस थेरम. मी त्याला काय म्हणलं, बाय पायथागोरस थेरम पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, बाय पायथागोरस थेरम, मी याच्यामध्ये बाय पायथागोरस थेरम यूज केला. कशामध्ये, PTS मध्ये पायथागोरस थेरम यूज केला. काय येतो बेटा, PTS मध्ये पायथागोरस थेरम यूज केला. कशामध्ये, PTS मध्ये या ठिकाणी मी पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. मग काय येतं मला सांगा बरं, त्या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज केल्यानंतर, पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज केल्यानंतर काय येईल, या ठिकाणी पी आर स्क्वेअर PTR मध्ये, इन ट्रायंगल PTR मध्ये, हे PTR आहे पहा, PTS तिथे धरू नका, हे PTR आहे. ठीक आहे, इन ट्रायंगल PTR हे जे आहे इथं बेटा, इन ट्रायंगल PTR हा जो आहे या ठिकाणी, इन ट्रायंगल PTR अँगल PTR असं धरा. ठीक आहे, इन ट्रायंगल PTR हा जो आहे बेटा, इन ट्रायंगल PTR PS पर्यंत नका धरू. इन ट्रायंगल PTR हा जो अँगल T आहे हा 90 डिग्री आहे, त्याला गिवन म्हणलं. बाय पायथागोरस थेरम यूज केला. PTR मध्ये यूज करा पायथागोरस थेरम. PTR मध्ये PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. काय येतो बाय पायथागोरस थेरम, PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता TR स्क्वेअर म्हणजे काय रे, TR स्क्वेअर हा जो TR स्क्वेअर आहे या ठिकाणी, TR स्क्वेअर, याला मी TS प्लस SR म्हणू शकतो का, TS प्लस SR, कारण S हा मिड पॉइंट आहे, हा S हा मिड पॉइंट आहे. त्यामुळे TS आणि SR हे या ठिकाणी मी TR ला म्हणू शकतो. त्यामुळे मी इथं जसाच तसं लिहिलं, PR चा स्क्वेअर PR लिहिला, PT चा स्क्वेअर PT लिहिला. TR ला मी त्या फिगर मध्ये बघितलं, ह्या TR ला मी साठी लिहिलं TS आणि SR ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं आणि मी देअरफॉर म्हणून हे लिहिलं.
पुढे काय बेटा देअरफॉर लिहिल्यानंतर पुढे या ठिकाणी काय PR स्क्वेअर लिहिलं जशास तसं PR स्क्वेअर लिहिल्यानंतर पुढे काय लिहिलं PT स्क्वेअर लिहिलं, बरोबर आहे. पुढे लिहिलं PT स्क्वेअर आणि मग PT स्क्वेअर लिहिल्यानंतर हा TS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर हा कशाच्या फॉर्म मध्ये आहे A प्लस B च्या फॉर्म मध्ये. हा कशाच्या फॉर्म मध्ये आहे बेटा A प्लस B च्या फॉर्म मध्ये. ह्याला सपोज A म्हणलं, ह्याला B म्हणलं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणलं तर ह्याला मी काय केलं A स्क्वेअर प्लस 2AB A स्क्वेअर प्लस 2AB A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर ह्याच्यामध्ये फुल फॉर्म लिहून घेतलं. ह्याचा फुल फॉर्म लिहून घेतला मी एवढ्याचाच. आधी एवढे हे दोन्ही इथं लिहिल्या टर्मिनॉलॉजी PR स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर आणि मग हे जे TS आहे हा TS स्क्वेअर हा अशा फॉर्म मध्ये लिहिला TS स्क्वेअर, बरोबर आहे. A स्क्वेअर म्हणजे हा सपोज A मानला तर TS स्क्वेअर झाला, बरोबर आहे. हा TS ह्या फॉर्म मध्ये बघा हा TS स्क्वेअर प्लस 2ST इंटू SR, बरोबर आहे. आणि प्लस B स्क्वेअर म्हणजे SR स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे SR स्क्वेअर. म्हणजे हे जे आहे बेटा हे जशाच तसं, फक्त हे एक्सप्लेनेशन आहे शेवटचं. तर ह्याला मी TS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर म्हणजे A प्लस B स्क्वेअर ह्याला फुल फॉर्म मध्ये A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, हा सर्वांना माहिती. ओके, हा सर्वांना माहिती. अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे. कळलं सर्वांना हे. आता ह्याच्यानंतर हे लिहिल्यानंतर पुढे मी ह्याचं एक्सपान्शन कसं केलं बघा. हा PR स्क्वेअरला PR स्क्वेअर लिहिला, त्याच्यानंतर हा PT स्क्वेअर लिहिला प्लस TS ला TS स्क्वेअर लिहिला आणि हा ब्रॅकेट केला प्लसला प्लस लिहिलं. हा बघा ह्या दोघांना ब्रॅकेट केला PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर हा जशाच तसा. पुन्हा इथे प्लसला प्लस घेतलं आणि इथे काय लिहिलं 2ST जशाच तसा इंटू SR प्लस SR स्क्वेअर जशाच तसं लिहिलं. आता या ठिकाणी पुढे काय लिहायचंय मग PR स्क्वेअरला PR स्क्वेअर लिहा इज इक्वल टू हा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. ह्याला काय लिहिलं बेटा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर PT स्क्वेअर बघा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर याला काय लिहिलं मी बघा. आता ह्याच्यामध्ये या हा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर याला मी हे लिहू शकतो का, कारण हा पण ट्रायंगल आहे की नाही. PTS हा ट्रायंगल आहे त्यामुळे हा PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर बघा बेटा आधी हे बघा हे एवढं आणि एवढं इथं पण हे 90 डिग्री असल्यामुळे पायथागोरस तयार होतोच. हा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर याला आपण PS स्क्वेअर म्हणू शकतो. त्याच्यामुळे ह्याला मी काय म्हणलं बेटा PS स्क्वेअर म्हणलं. त्याच्यानंतर हा 2ST इथला जो आहे 2ST इथला जसाच तसा घेतला, इथं ब्रॅकेटला बॅकर घेतला. SR ला काय म्हणतात बेटा SR ला QR/2 म्हणतात का. हे SR म्हणजे S मीडियन आहे आणि QR च्या अर्धा आहे. त्याच्यामुळे मी हे 2ST तर इथं जसाच तसं म्हणलं. हा SR ला काय म्हणलं, या SR ला QR/2 ह्या QR/2 या SR ला मी काय म्हणलं, कारण हा S एवढा QS जेवढा आहे तेवढाच SR आहे आणि ह्या SR ला म्हणलं QR/2. SR ला काय म्हणलं QR/2 हा प्लसला प्लस दिलं आणि SR स्क्वेअरला काय म्हणलं SR स्क्वेअरला QR²/2 या SR स्क्वेअरला काय म्हणलं SR पण ह्या QR²/2 फक्त स्क्वेअर दिला. फक्त SR आहेच आहे. हा SR ला QR/2 म्हणलं, इथं स्क्वेअर आहे तो स्क्वेअर दिला. दोन्ही टर्मिनॉलॉजी इथं QR आहे इथं QR आहे आणि जशाच तसं मी या ठिकाणी लिहिलं. इथं म्हणलं फ्रॉम 1 and 2 आपण इथं 1 नाव दिलं होतं बघा. हे QS हा QS आणि SR हे 1/2 QR आहेत हे 1 म्हणलं होतं आणि मग इथे आपण परत नंतर हे 1 आणि 2 या ठिकाणी सांगितलं. पुढे या ठिकाणी आपण PR स्क्वेअरला PR स्क्वेअर म्हणा, PS स्क्वेअरला PS स्क्वेअर म्हणा, प्लसला प्लस द्या. लक्षात आलं. पुन्हा या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता बघा बेटा 2ST म्हणजे काय हे बघा 2ST म्हणजे काय बेटा QR आणि ST म्हणू शकता का. QR आणि ST 2ST ला तुम्ही काय म्हणू शकता QR. बघा बेटा इथं काय म्हणलंय QR ला तुम्ही ह्याला काय म्हणू शकता मला सांगा बरं. 2ST ला तुम्ही हे 2 वेळेस ST जर असेल त्याला तुम्ही QR म्हणू शकता ठीक आहे. आणि हा इंटूला इंटू म्हणजे 2ST हा 2ST जे आहे बेटा ST हे 2 ST ला काय म्हणतो आपण QR म्हणतो, कारण हे जेवढं आहेत तेवढे ते 2 QR चे म्हणजे 2 ST जर मिसळले तर ते 2 QR होतात. ठीक आहे, 1 QR होतो. त्यामुळं ह्या 2 ST ला आपण QR म्हणलं, या 2 ST ला QR म्हणलं, या 2 ST ला QR म्हणलं. हा डॉटला डॉट म्हणजे इंटू आहे, इंटूला इंटू QR/2 हा QR/2 काय होतो QR/2 ST होतो. बरोबर आहे, कारण बघा QR ह्या QR ला 2 न जर भागलं तर ST येतं फक्त. बरोबर आहे, QR/2 म्हणजे ST आपल्या सोयीनुसार लिहिलं.
2 म्हणजे एस टी आणि हा इथं क्यू आर स्क्वेअर बाय 2 या ठिकाणी अशा पद्धतीनं पी आर स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर स्क्वेअर अपॉन 2 या ठिकाणी आपण म्हणतो. ठीक आहे, कळलं का मला सांगा बरं, हा प्रूफ कळला का या ठिकाणी? इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आला असेल. आणि हे जर लिहिलं की तुम्ही हे बघा मुलांना एक ट्रिक सांगतो, इथपर्यंत तुम्हाला आलं की डायरेक्टली आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते तुम्ही इथं लिहून टाका. फक्त हे कसं आलं सांगतो, पी आर ला पी आर लिहिलं, पी एस ला पी एस लिहिलंय, हा 2ST म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला, एस टी 2 वेळेस जर घेतला तर तो क्यू आर होतो का नाही, क्यू आर, त्यामुळे ते म्हणलेलं आहे तिने क्यू आर. आणि या ठिकाणी क्यू आर बाय 2 म्हणजे क्यू आर ला जर 2 भागलं तर ते एस टी एवढं येतं, त्यामुळे एस टी म्हणलं तिथं. आणि हा जसा तसा ठेवला. आता हे आपल्याला ऍक्च्युली हे असं पाहिजे होतं म्हणून ते लिहिलं आपण, सोयीरित्या लिहिलं, कारण इज इक्वल टू याचा अर्थ म्हणजेच ते पीएस म्हणजे असं इज इक्वल टू असतं, ते कळलं का नाही? हे म्हणजे हा हात जेवढा आहे तेवढाच हा आहे असं म्हणून ते त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. कळलं? बरोबर केलं का त्याला? मग आपल्याला जे प्रूफ पाहिजे होतं ते आलं का या ठिकाणी? मला सांगा बरं, काही अवघड प्रश्न होता का? काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अवघड प्रश्न नव्हता. ठीक आहे, एनी म्हणजे या प्रश्नामध्ये जवळपास ही फिगर आहे आणि फिगर वरून हे तुम्हाला दाखवायचंय. पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने म्हणलं आणि एक आपण बाय पायथागोरस म्हणून सोडवलेला आहे. मला वाटतं याच्यामध्ये मुलांना काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये बेटा, काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला हे 100% कळलं असेल तर मग जॉमेट्रीमध्ये तुम्हाला काहीच कुठलाच प्रश्न अवघड जाणार नाही. पहा, खूप मी मन लावून आणि तुम्हाला जीव तोडून हा प्रश्न शिकवलेला आहे, समजलेला असेलच. ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की सर याच्यामध्ये थोडासा मला एकदा हे करायचंय तर तुम्ही परत एकदा तो क्वेश्चन रिव्हिजन केला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा तो क्वेश्चन बघितला पाहिजे, आवर्जून बघितला पाहिजे. येतं बेटा लक्षात सर्वांना? चला बेटा, व्हेरी गुड, खूप छान. तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहात, मला माहितीच आहे. ठीक आहे, छान अभ्यास करताय. कळलं? आता हा तोच क्वेश्चन आहे, हीच फिगर आहे, दुसरं आपल्याला प्रूफ करायचंय. ओके, काय प्रूफ करायचं बेटा ह्याच्यामध्ये? दुसरं प्रूफ करायचंय, ते प्रूफ आहे हे पी क्यू स्क्वेअर. फिगर कोणती आहे बेटा या ठिकाणी? फिगर कोणती आहे? तर फिगर जी आहे बेटा आपली, फिगर जी आहे ती फिगर हीच आहे जी आपण मागे काढली होती ती. मी तर आपण एकदा काय करूयात, ह्याच्यामध्ये एकदा फिगर काढूयात आपण. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये एकदा फिगर काढूयात. बरोबर आहे बेटा, ही एकदा फिगर काढूयात, पी क्यू आर. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये एकदा फिगर काढूयात. मी तर रफ फिगर काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बरोबर आहे, एकदा रफ फिगर काढतो म्हणजे एकदा आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, या ठिकाणी बघा मी काय काढले फिगर, पी क्यू आर आणि टी एस. हा टी इथं दिला, हा इथं असा, हा पी क्यू आर, पाठीमागं सारखं जावं लागू नये, पी क्यू आर आणि टी हा यस आहे तो आपला मीडियन आहे. ठीक आहे, तर या फिगरमध्ये आपल्याला रफ फिगर काढली. फिगर आपल्याला एकदाच जी फेर आहे ती दिलेलीच आहे. या फिगरमध्ये बेटा आपल्याला हे एक्सप्लेनेशन, हे प्रूफ करायचं आहे. काय त्याच्यामध्ये? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, बघा बेटा काय ह्याच्यामध्ये, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 चा स्क्वेअर. हे बघितल्या फिगरमध्ये आपल्याला अवघड जातं बेटा, पण हे प्रश्न विशेष आहेत. ठीक आहे, याला 2-3 वेळेस प्रॅक्टिस करावी लागते. मी सांगितलेलं इमॅजिनेशन करून लक्षात ठेवावं लागतं आणि प्रॅक्टिस ह्याला लागते. फक्त समजून घ्या ह्याच्यामध्ये काय ते. ही फिगर आहे, ह्याच्यामध्ये म्हणा इन ट्रायंगल पीटी क्यू, तुम्ही म्हणू शकता इन ट्रायंगल पीटी क्यू, हा जो हाफ 90 आहे त्यामुळे हे पण 90 आहे. इन ट्रायंगल पीटी क्यू काय म्हणा, इन ट्रायंगल पीटी क्यू टी इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, टी इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल पीटी क्यू इन ट्रायंगल पीटी क्यू टी इज इक्वल टू 90 डिग्री गिवन म्हणा. तिकडून 90 आहे म्हणजे इकडून पण 90 आहे, गिवन म्हणल्यानंतर सर्वांना माहिती 90 डिग्री आहे म्हणल्यानंतर पायथागोरस थेरम ह्याच्यामध्ये ह्या ट्रायंगल मध्ये यूज करा, या पीटी क्यू मध्ये यूज करा,
पी क्यू स्क्वेअर हा हायपोटेनियस 90 डिग्रीच्या अपोजिट आहे, हा ही पण 90 डिग्रीच्या अपोजिट, ही साइड हायपोटेनियस, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी स्क्वेअर. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता हा बाय हायपोटेनियस बाय पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर. हा पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर लिहा इज इक्वल टू पी टी स्क्वेअरला पी टी स्क्वेअर लिहिला प्लसला प्लस दिलं. टी क्यू स्क्वेअर म्हणजे काय, टी क्यू स्क्वेअर म्हणजे काय बेटा, टी क्यू स्क्वेअरला काय म्हणणार तुम्ही, टी क्यू स्क्वेअरला क्यू एस मायनस टी एस स्क्वेअर म्हणणार का, क्यू एस मायनस टी क्यू स्क्वेअर. आता हे बघा हा हा टी क्यू आहे ना, हा टी क्यू ला मी काय म्हणू शकतो बेटा, क्यू एस मायनस टी एस म्हणू शकतो, क्यू एस मायनस टी एस. हा जो आहे, हा जो क्यू टी आहे, ए पोरा इकडे लक्ष दे, हा जो क्यू टी आहे, क्यू टी हा टी क्यू म्हणा किंवा क्यू टी म्हणा, बरोबर आहे, टी क्यू. तर हा जो टी क्यू आहे बेटा, हा क्यू एस मधून क्यू एस मायनस टी एस जर केलं म्हणजे हा क्यू एस हा मोठा आहे ना, क्यू एस हा बघा हा क्यू एस मधून जर मी हे टी एस काढलं तर क्यू टी उरतो कोणी, म्हणून तेच म्हणलं मी टी क्यूच्या जागी क्यू एस लिहिलं, क्यू एस मायनस टी एस. बरोबर आहे. हा टी क्यू ला मी काय लिहिलं बेटा, ऍडजस्टमेंट करण्यासाठी मला पाहिजे प्रूफ करायचे म्हणून क्यू एस मायनस टी एस केलं, क्यू एस मायनस टी एस, स्क्वेअरला स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर म्हणलं, पुढे पी टी स्क्वेअरला पी टी स्क्वेअर म्हणलं, हे पी टी स्क्वेअरला पी टी स्क्वेअर म्हणलं, प्लसला प्लस. आता सर्वांना माहिती हा सपोज ए आहे, हा मायनस आहे, हा बी आहे, ए मायनस बी ला कसं लिहिलं मी, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा सर्वांना फॉर्म्युला माहितीच आहे. ठीक आहे. याला मी कसं लिहिलं बेटा, हा पुन्हा पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर लिहिलं, पीटीला पीटी लिहिलं, प्लसला प्लस, आणि हा क्यू एस मायनस टी एस स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलामध्ये लिहिलं, ए स्क्वेअर पहिल्यांदा लिहिलं म्हणजेच क्यू एस स्क्वेअर लिहिलं, मायनसला मायनस लिहिलं, 2qs 2 म्हणजे 2ab ला काय लिहिलं पहिल्यांदा 2, a म्हणजे काय क्यू एस इंटू टी एस इंटू ए हे बी झालं इंटू टी एस, हा प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय प्लसला प्लस, आणि या ठिकाणी टी एस चा स्क्वेअर. या ह्याच्यामध्ये लिहिलं बघा, या एक्सप्लेनेशन मध्ये हे जे आहे हे ह्याच्यामध्ये लिहिलं, याला ए आणि बी मानलं आणि या स्वरूपात ह्याला मी लिहिलं. ठीक आहे. इथपर्यंत कळल्यानंतर हा पी क्यू स्क्वेअर जशाच तसा लिहिला मी, पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर देअरफॉर म्हणून पी टी स्क्वेअर इज इक्वल टू, हा पी टी स्क्वेअर इज इक्वल टू बेटा हा जो पीटी स्क्वेअर आहे, हा पीटी स्क्वेअर जो आहे, बरोबर आहे, हा जो पीटी स्क्वेअर आहे, हा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, हा टी एस स्क्वेअर म्हणजे हे बघा हा पीटी, हा जो इथं आहे हा पीटी आहे, बरोबर आहे, हा पीटी स्क्वेअर आणि हा टी एस स्क्वेअर मी एकत्र घेतला, हा पीटी स्क्वेअर आणि टी एस स्क्वेअर म्हणजे हे बघा हा आणि हा एकत्र घेतला. ठीक आहे. हा पीटी स्क्वेअर प्लस हा टी एस स्क्वेअर, बघा हा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, आणि मग राहिलं काय या ठिकाणी मायनस टू क्यू एस, हा बघा मायनस 2qs इंटू टी एस आणि हा क्यू एस चा स्क्वेअर. हा क्यू एस मी इथं नेला, हा क्यू एस इकडे घेतला आणि हा टी एस इथं घेतला, बरोबर आहे. एवढंच ह्या स्टेप मध्ये केलेलं आहे. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर मायनस 2qs, हा जो इथला क्यू एस होता हा मी इकडे घेतलेला आहे टी एसच्या जागी, हा क्यू एस स्क्वेअर या ठिकाणी लिहिला. पुढे काय बेटा, हा पी क्यू स्क्वेअर जशाच तसा लिहिला, हा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, हा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर काय येतो बेटा, पी एस स्क्वेअर येतो. बघा ना, हा पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, हा पीटी कुठे आहे हे बघा, हा पीटी, हा इथला मीडियन पीटी आणि ही एक साइड टी एस स्क्वेअर, मग ह्याचा स्क्वेअर येणार नाही, म्हणून या ठिकाणी ह्या पीटी स्क्वेअर टी एस स्क्वेअर साठी मी काय लिहिलं, पी एस स्क्वेअर लिहिलं. याच्यासाठी हे लिहिलं, मायनसला मायनस दिलं, 2 ला 2 दिलं, हे आता हे 2 ला 2 दिलं, 2 ला 2 दिल्यानंतर बेटा इथं काय लिहिलंय, क्यू एस लिहिलंय. क्यू एस म्हणजे काय बेटा, हा क्यू एस म्हणजे क्यू आर बाय 2 कनी, हा क्यू एस आहे, हा क्यू एस आहे कनी, हा क्यू एस, 2 ला 2 बाहेर काढलं मी, क्यू एस ला काय लिहिणार मी बेटा, ह्या क्यू एस ला काय लिहिणार, एस मीडियन आहे म्हणजे क्यू एस आणि एस आर एवढेच आहेत, एकसारखेच आहेत, बरोबर आहे. त्यामुळे मी क्यू एस ला काय लिहिणार, ह्या क्यू आर, हा टोटल जो क्यू आर आहे, क्यू आरच्या हाफ म्हणजे क्यू आर बाय 2 लिहिणार. या क्यू एस ला काय लिहिलं मी, हे लिहिलं क्यू आर बाय 2 इंटू ला इंटू लिहिलं, टीएस ला टीएस लिहिलं आणि पुन्हा क्यू एस स्क्वेअर ला काय लिहिलं, ह्या क्यू एस स्क्वेअर ला क्यू आर बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे क्यू एस ला क्यू आर हेच लिहिलं क्यू आर बाय 2, फक्त हा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केला. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2 या ठिकाणी म्हणलं मी, पहिल्यांदा 1 कशाला म्हणलं होतं या ठिकाणी, फ्रॉम 1 and 2 या ठिकाणी सांगितलं बेटा. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2 म्हणजे तुम्ही या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 मध्ये तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. 1 कशाला नंबर दिला या ठिकाणी, या ठिकाणी तुम्ही 1 ह्याला देऊ शकता. ठीक आहे. 1 ह्याला देऊ शकता. ओके. आणि मग या ठिकाणी हा आला का 1 फ्रॉम 1 and 2. त्याच्यानंतर
किंवा 1 इथं म्हणू शकत नाहीत, 1 इकडेच म्हणलेलं आहे, हा अशी एक सबच क्वेश्चन आहे ना, आपण याच्यामध्ये 1 and 2 इथंच म्हणलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इथपर्यंत आलो फ्रॉम 1 and 2, किंवा देअरफॉर म्हणा 1 2 म्हणण्याची गरज नाही, देअरफॉर जरी म्हणलं तरी चालेल. हा PQ स्क्वेअरला PQ स्क्वेअर लिहिला, हा PS. आता तुम्हाला जे प्रूफ करायचे ते डायरेक्टली जरी लिहिलं एवढ्या स्टेप नंतर, PQ स्क्वेअरला PQ स्क्वेअर लिहिला, PS स्क्वेअरला PS स्क्वेअर लिहिला, हा 2QR, हा 2 आणि 2 कट होतो, राहतो काय फक्त QR राहतो, QR इंटू TS ला TS ला त्याला ST म्हणा, जे इथं आहे बरोबर आहे, QR इंटू ST, हा इथं जशाच तसा राहतो, प्लस QR स्क्वेअर अपॉन 2, हा जशाच तसा येतो, ठीक आहे. फक्त ह्या स्टेप मध्ये हे 2 आणि 2 कट केलं, जशाच तसं हे येऊन जातं. पहा प्रूफ किती सोपं आहे रे. पहिल्या प्रूफ मध्ये तुम्हाला ह्या ट्रायंगल मध्ये जायचं होतं आणि इथं तुम्ही ह्या PQT मध्ये आलात आणि पायथागोरस थेरम वापरलात. दोन्ही याच्यामध्ये पायथागोरसच थेरम आहे. पहा डिफिकल्ट नाही, सगळ्यात सोपं प्रूफ दॅट आहे आणि हे लक्षात ठेवायचं, म्हणजे हा परीक्षेला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बेटा, ठीक आहे. हा प्रश्न परीक्षेला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं बेटा, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, त्याच्यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवा. प्रूफ दॅट आहे, खूप सोपा आहे, अवघड काही सुद्धा ह्याच्यामध्ये नाहीये. ओके, चला हा प्रश्न आला सर्वांना. सेकंड क्वेश्चन आला बेटा, खूप छान. प्रूफ दॅट कळालं, दोन्ही क्वेश्चन कळाले. हा दुसरा क्वेश्चन होता, सब क्वेश्चन मधला होता, म्हणजे मूळ क्वेश्चन आपला हा होता. तिसरा क्वेश्चन, त्याच्यातले हे 2 प्रूफ करायला सांगितले होते, ठीक आहे. हे 2 प्रूफ करायला सांगितले होते. प्रश्न समजून सांगितलाय, परत एकदा बघायचंय आणि मनाने सोडवायचंय. माझं लेक्चर बेटा नाही कळालं तर तुम्ही काही म्हणा, पण 2-3 वेळेस पाहिलं पाहिजे. एक प्रश्न तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वेळेस राजा पाहायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही म्हणलं पाहिजे की सर ह्याच्यामध्ये हे मला कळत नाहीये, ते मला कळत नाही. रात्री 2 वाजता जरी फोन केलास तरी माझं उत्तर तुला असेल बेटा. त्यामुळं असं तुमचं असं काय म्हणतात बेटा, तुमचं फोकस खूप असलं पाहिजे, असं फोकस गेलं नाही पाहिजे बेटा कुठूनच, ठीक आहे. त्यामुळे 100% फोकस द्या, 100% कॉन्सन्ट्रेट करा आणि मग मला सांगा सर ह्याच्यामध्ये ही गोष्ट कळाली नाही, मग मला सांगा सर त्याच्यामध्ये ती गोष्ट कळाली नाही. घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी तुम्हाला पुरेपूर सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे, ठीक आहे. योगेश सर आहेत, कधीही लक्षात ठेवायचं, आम्हाला गणिताची कसलीही अजिबात चिंता नाही, कारण आमच्यासाठी योगेश सर आहेत बेटा, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे असं वाटतं ना की सरांनी मला हे सांगितलं पाहिजे, माझ्यासोबत हे म्हणजे असं पर्सनल अटॅचमेंट वाटली पाहिजे बेटा प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी, ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका, सर्वजण आपण पुढे जाणारच आहोत अभ्यास करून, ठीक आहे. कळलं सर्वांना हे बेटा, इट्स ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, चौथा क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC, हा ABC या ट्रायंगल मध्ये या, ABC या ट्रायंगल मध्ये या. इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ BC, M इज द मिड पॉइंट ऑफ BC. इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर काय येणार आहे, इज इक्वल टू 290 सेंटीमीटर. हा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हा येतो 290 सेंटीमीटर स्क्वेअर. AM किती येतं बेटा, AM येतं 8 सेंटीमीटर, ठीक आहे. AM येतं 8 सेंटीमीटर. फाइंड BC, आपल्याला काय काढायचं बेटा, फाइंड BC. ह्या दोघांचा, ह्या AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर, हा AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बेटा, 290 आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी AM ची दिली आणि BC काढा म्हणलंय. पोरांनो आता लक्ष द्या, किती सोपा प्रश्न आहे मला सांगा, याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी नाही. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC M is the midpoint. In triangle ABC, segment AM is the median. In triangle ABC, M is the midpoint. In triangle ABC, M is the midpoint of side BC. In triangle ABC, M is the midpoint of side BC. आता तुम्ही काय म्हणू शकता, बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, 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 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर इज इक्वल टू
2am स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर बाय अपोलोनियस थिअरम. बेटा हा ट्रायंगल आहे बेटा abc. या ट्रायंगल मध्ये am मीडियन आहे आणि अपोलोनियस थिअरम वापरायचा तर कसा वापरायचा, ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर आणि प्लस 2bm स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2. इथंच तुम्हाला कळालं पाहिजे हे ab स्क्वेअर ac स्क्वेअर 290 दिलंय म्हणजे अपोलोनियस काढायचा आहे, आता या ठिकाणी ab स्क्वेअर ac स्क्वेअर ची व्हॅल्यू 290 आहे बेटा, 290 ठेवली. 2am ची व्हॅल्यू 8 आहे, bm ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काढायची आहे, bm ची काढायची आहे बेटा. 290 ला 290 ठेव. या ठिकाणी हा 8 चा स्क्वेअर येतो 64 आणि हे इंटू 2 किती येतं बेटा 64, हे 128. या ठिकाणी 128 म्हणजे मायनस मध्ये हे 290, 128 इकडे गेलं, 290 मायनस 128 इज इक्वल टू 2bm स्क्वेअर. 290 मायनस 128 ह्या दोघांचं 128 येतं, हे इकडं 290 मधून मायनस करायचंय आणि 2bm स्क्वेअर राहतं. हा 290 मायनस 128 बेटा 290 मायनस पोरा लक्ष दे, थोबाड इकडे घे. 290 मायनस 128 162 येतं इज इक्वल टू 2bm स्क्वेअर. मला सांग आता इथं हा 2bm स्क्वेअर बेटा हे 162, हा 2 ज्याचं काढायचंय त्याच्या बाजूचं डिनॉमिनेटरला लिहिलं, 2 डिनॉमिनेटरला लिहिलं, bm स्क्वेअर इथं लिहिलं. bm स्क्वेअर इज इक्वल टू 81. 81 कशाचा स्क्वेअर आहे, 81 कशाचा स्क्वेअर आहे, अरे बाबा 9चा स्क्वेअर आहे, bm चा स्क्वेअर 81 आहे. देअरफॉर म्हणा टेकिंग स्क्वेअर रूट, फक्त bm ला स्क्वेअर काढून टाका. 81 कशाचा आहे, 9चा स्क्वेअर आहे, त्यामुळं 9 सेंटीमीटर आन्सर येईल या ठिकाणी 9 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं बेटा, BC काढायचंय, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचंय, BC काढायचंय. लक्षात आलं, आपल्याला काय काढायचं बेटा, या ठिकाणी आपण bm काढलं, आपल्याला काय काढायचंय, BC काढायचंय. BC कसं काढणार, bm इज इक्वल टू 9, bm 9 आहे तर आपण काय म्हणणार बेटा, bm 9 आहे त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, BC इज इक्वल टू 1/2 BC इज इक्वल टू 1/2 BM, बरोबर आहे, 1/2 BM. या ठिकाणी 1/2 BM म्हणल्यानंतर या ठिकाणी काय येणार बेटा बघा, 1/2 BM इज इक्वल टू, हा असं येणार, BM इज इक्वल टू 1/2 BC येणार. हा BM म्हणजे 1/2 BC आहे, 1/2 BC आहे, बरोबर आहे. BM किती आहे बेटा, BM आहे आलंय आपलं 9, हे इज इक्वल टू हा 1/2 इंटू BC आणि मग इथं किती येणार, 9 दुनी 18, हे 18 BC येणार. ठीक आहे, 18 सेंटीमीटर. हे कळलं बेटा, 18 सेंटीमीटर कळलं या ठिकाणी, कारण हा मिड पॉइंट आहे. हे जेवढं इथं 9 जर आलं, आपण 9 काढलं तर ह्याला पण 9 लिहा आणि BC इज इक्वल टू देअरफॉर डायरेक्ट 18 तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, कळलं सर्वांना. त्यामुळं फक्त एवढा हे लक्षात ठेवा, BM कसा काढला, हा BM ह्या BC च्या अर्धा आहे, हा BM 1/2 BC आहे. BM दिलाय 9, ह्या 9 आणि 2 चा गुणाकार कारण BC निघतो, डायरेक्ट BC निघतो 18 सेंटीमीटर. ठीक आहे, कळलं का बेटा. डिफिकल्ट आहे का राजा काही, अरे बाबा डिफिकल्ट नाही, थोबाड इकडे करा बेटा. तुमचं लक्ष खूप पाहिजे रे जॉमेट्री मध्ये, म्हणून मी तुम्हाला माहितीये का तुमचं असं लक्ष मी सारखं ओरडतो, अरे बाबा इकडं बघ, थोबाडा तुझं थोबाड फळ्याकडे कर, कारण याचं कारण आहे, कारण तुमचं असं लक्ष बघा. मॅथमॅटिक्स मध्ये एक जर स्टेप चुकली किंवा एक जर स्टेप हुकली तुमची लक्ष द्यायची तर सगळं गणित खड्ड्यात जातं बेटा. त्याच्यामुळे लक्ष द्या रे, परफेक्ट लक्ष द्या. 3-4 वेळेस तुम्ही माझं लक्ष त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न झाले की असं इंट्युजन का देतो, कारण आपल्या लेकरांना कळत नाही, तुम्ही लहान आहात कधी मग किती हुशार जरी पोर असले की मग कुठंतरी इकडं बघ, कुठंतरी तिकडं बघ, आईनं आवाज दिला आईकडे जा, कुठंतरी काहीतरी जा, मित्राकडे जा, कुठं असं करू नका बेटा. हे सगळं तुम्ही बघितलात ना माझे व्हिडिओ, आयुष्यामध्ये यश खूप मोठं मिळणार आहे तुम्हाला असं वाटणार आहे की जे योगेश सरांनी सांगितलं ते आम्हाला आयुष्यभर कामी पडलं, आम्ही त्यामुळे खूप मोठ्या गोष्टी करू शकलो, आम्हाला खूप मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. बेटा हे लक्षात ठेवा, खूप कमी मुलांना हे कळतं की योगेश सर जे शिकवतात ते खूप मनातून शिकवतात, प्युअरली खूप शिकवतात. आम्हाला मनाला ते कळतं, आम्हाला मनाला ते लागतं. आणि बेटा हे ज्यांना कळतं ना ते खूप मोठे विद्यार्थी होणार आहेत, ते खूप मोठे काहीतरी आयुष्यामध्ये करणार आहेत. लक्षात येतं, खूप तळमळ आणि खूप म्हणजे काय एनर्जी टाकून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो. लक्षात आलं बेटा. चला हा लक्षात आला पॉइंट. चला याच्यानंतर आता आपल्याला 5वा क्वेश्चन बघायचा आहे. बेटा 5वा क्वेश्चन बघायचा आहे. काय 5वा क्वेश्चन आहे बेटा, या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन आहे.
या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन आहे. इन फिगर 2.3 फिगर दिलेली आहे तिने. पॉइंट टी इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल. बघा पॉइंट टी इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल. हा टी मधला आहे PS PQRS च्या रेक्टँगल मधला आहे. PQRS च्या रेक्टँगल मधला टी हा पॉइंट आहे. ओके, टी इज द इंटेरियर. प्रूफ दॅट, प्रूफ काय करायचं आहे आपल्याला, प्रूफ दॅट TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर प्लस बघा हा टी काय दिलाय TS स्क्वेअर, हा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ठीक आहे, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर आणि इज इक्वल टू PT स्क्वेअर म्हणजे TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर हे इक्वल दाखवायचे. तर ॲज शोन इन द फिगर AB पॅरलल टू साइड SR, AB पॅरलल टू साइड SR. ह्याच्यामध्ये हे AB केले पहा इथं, ही AB जी आहे बेटा हे AB SR ला पॅरलल आहे. म्हणून मी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन काही गोष्टी केल्यात. काय कन्स्ट्रक्शन केलंय आपल्याला हे प्रूफ दॅट करायचंय. सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. प्रश्न दिलाय PQRS दिले, टी पॉइंट इंटेरियरला दिलाय, रेक्टँगल आहे, हा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर आपल्याला हे प्रूफ करायचंय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला AB हा जो मधला AB हा पॉइंट आहे हा ह्याला SR ला पॅरलल आहे असं दिलंय. आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय काढलं बेटा, ड्रॉ डायगोनल्स PR अँड QS. ड्रॉ डायगोनल काढले, डायगोनल म्हणजे मधून जातात, हा PR आणि QS. ड्रॉ डायगोनल PR आणि QS. ड्रॉ डायगोनल PR हे जे मध्ये रेडनी काढलेत ना हे असे ठिपके हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉ डायगोनल PR आणि QS दे इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. आपण हे पॉइंट कशामध्ये बेटा O मध्ये इंटरसेक्ट होतात असं सांगितलं आणि हे QT OT डायगोनल OT सेगमेंट तयार होतो या ठिकाणी. बरोबर आहे, हा जर इथं O पॉइंट असेल तर हा O आणि T सेगमेंट तयार होतो. आपल्याला कन्स्ट्रक्शन ह्या फिगर मध्ये फक्त P आणि R आणि Q आणि S हा डायगोनल आणि इंटरसेक्ट O मध्ये होते म्हणून सांगा आणि OT हा सेगमेंट आहे हे एक सांगा. ठीक आहे, OT किंवा TO त्याला काही म्हणा. आता पुढे काय म्हणलं मग, हीच फिगर मी इथं पण रफ मध्ये काढली आहे. ओके, हा पॉइंट सर्वांना माहिती, हा T आहे, हा सर्वांना माहिती T पॉइंट आहे. आता क्वाड्रिलॅटरल PQRS तुम्हाला पाठीमागं जाऊ म्हणजे मागच्या स्लाइड वरती जावं लागू नये म्हणून मी या ठिकाणी हे असं दिलेलं आहे. बघा PQRS क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. बघा जे दिले ते म्हणा, क्वाड्रिलॅटरल PQRS क्वाड्रिलॅटरल PQRS क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. PS इज इक्वल टू QS. डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट. आता हे रेक्टँगल आहेत बेटा, रेक्टँगल आहेत तर हा PR इज इक्वल टू QS, PS इज इक्वल टू QS, PS इज इक्वल टू PS इज इक्वल टू QS. बरोबर आहे, हा PR करा या ठिकाणी, PR करा. PR इज इक्वल टू QS. डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट. आता हे रेक्टँगल आहे ना, हा PQRS हा रेक्टँगल आहे, हा या ठिकाणी QS हा डायगोनल आहे आणि PR हा डायगोनल आहे रेड मध्ये जो इंटरसेक्ट होतो O मध्ये. तर हे कॉन्करंट आहेत एकमेकाला, कारण का रेक्टँगल आहे म्हणून. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट, लक्षात ठेवा. ठीक आहे, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 1/2. आता ह्या दोन्ही साइडला PR ला आणि QS ला 1/2 न मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर इथं म्हणा काय होतंय आपल्याला मिळतं, मल्टिप्लाइंग बोथ साइड या दोन्ही, हा इज इक्वल टू ची इकडची LHS आणि RHS याला 1/2 न मल्टिप्लाय केलं. 1/2 PR इज इक्वल टू 1/2 QS याला पहिलं आपण मानलं. पुन्हा काय म्हणलं या ठिकाणी, बट 1/2 PR इज इक्वल टू 1/2 PR इज इक्वल टू OP इज इक्वल टू OR. 1/2 PR इज इक्वल टू OP इज इक्वल टू OR. बघा 1/2 PR इज इक्वल टू 1/2 PR इज इक्वल टू OP प्लस OR आणि 1/2 QS. बघा 1/2 PR ह्या PR ला काय केलं मी, 1/2 PR इज इक्वल टू PO प्लस OR केलं का नाही, PO प्लस OR. बघा 1/2 PR इज इक्वल टू OP प्लस OR. 1/2 PR ह्या 1/2 PR ला काय लिहिलं मी, 1/2 PR ला काय म्हणतात, PR चा अर्ध कोण आहे, PR चा अर्ध कोण आहे, या PR चा अर्ध पोरो, या PR चा अर्ध कोण आहे, हा O आणि P आहे आणि O आणि R आहे. तेच लिहिलं ना मी या ठिकाणी. 1/2 PR च्या किती आहे, हा OP आणि OR. बरोबर आहे, हा OP आणि OR इज इक्वल टू मध्ये लिहिलं. म्हणजे ह्याचा अर्थ हे दोन आहेत.
1/2 QS म्हणजे काय रे बेटा, ह्या QS ह्याचा 1/2 QS म्हणजे काय, OQ एक होतो आणि OS एक होतो. OQ आणि OS, हा OS आणि OQ बघा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट करतात, त्यामुळे हे अर्ध हे अर्ध हे अर्ध हे अर्ध ह्याच्यामध्ये हे होऊन जातं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता OP हा OP इज इक्वल टू OR, OP इज इक्वल टू OR, OS इज इक्वल टू OQ, हे सगळे समान झाले फ्रॉम 1 to 3. याला जे आपण म्हणलं होतं, याला 1 म्हणलं, याला 2 आणि याला 3, फ्रॉम 1 to 3 आपण फक्त याच्यामध्ये डायगोनल दाखवले आणि ह्या डायगोनल मध्ये हे सगळे असे जे इंटरसेक्ट होतात ते इक्वल आहेत असं सांगितलं या ठिकाणी. ठीक आहे, एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे, फक्त मल्टिप्लाइंग करता आलं पाहिजे डायगोनल दाखवून. ठीक आहे, PR आणि QS कॉन्ग्रुएंट डायगोनल, मल्टिप्लाइंग 1/2 आणि मग ह्याच्यातल्या सगळ्या अर्ध्या अर्ध्या साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल दाखवायच्या. हा ठीक आहे, हा PO OR हा SO OQ हे आपण 1 2 3 मधून म्हणलं. आता इन ट्रायंगल, आता पुढे काय म्हणायचं, इन ट्रायंगल TSQ, इन ट्रायंगल TSQ बघा बेटा, इन ट्रायंगल TSQ लक्षात घ्या, इन ट्रायंगल TS आणि Q ह्याच्यामध्ये जावा. इथं ट्रायंगल दिसतो का, हा इथं T पॉइंट आहे, TSQ हा ट्रायंगल, हा इकडून असा एक येतो, हा आणि असा जातो. इन ट्रायंगल TSQ, इन ट्रायंगल TSQ सेगमेंट TO इज द मीडियन, सेगमेंट TO इज द मीडियन. आता हा जो आहे बेटा, हा TO जो आहे, हा ट्रायंगल सपोज करा, तुम्हाला एक आता या ठिकाणी एक वेगळा कलर घेऊन सांगतो. ठीक आहे, हा वेगळा कलर घेऊन सांगतो. कोणता कलर घेऊ आपण या ठिकाणी, आपण या ठिकाणी एक हा ब्लॅक कलर घेऊयात. ठीक आहे, आता हे बघा, हा जो आहे बेटा इन ट्रायंगल, बघा हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल TSQ, हा जो ट्रायंगल आहे TSQ, या TSQ मध्ये बेटा, या TSQ मध्ये हा TO जो आहे मीडियन आहे, म्हणजे SO आणि OQ तेवढी साईज आहे. SO आणि OQ बघा, SO आणि OQ इथं तर आपण ऑलरेडी सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे TO इज द मीडियन म्हणा TSQ मध्ये, इन ट्रायंगल TSQ मध्ये TO इज द मीडियन म्हणा, TO इज द मीडियन म्हणा, बरोबर आहे. TSQ मध्ये TO इज द मीडियन म्हणा, काही म्हणू नका बाकी तिथं. ठीक आहे, अपोलोनियस थेरम म्हणा, अपोलोनियस थेरम वापरा या TSQ ह्याच्यामध्ये. अपोलोनियस कसा वापरला, हा TR चा स्क्वेअर TS स्क्वेअर, हा TS इकडची एक साइड TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन कोणता आहे 2TO स्क्वेअर, 2TO स्क्वेअर प्लस 2OQ स्क्वेअर प्लस 2OQ स्क्वेअर, बरोबर आहे. ह्या ट्रायंगल मध्ये TSQ मध्ये TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन घ्या TO स्क्वेअर प्लस एक साइड घ्या 2Q स्क्वेअर. लक्षात आलं, याला आपण 5वा नंबर दिला, याला आपण 5वा नंबर दिला. कळलं का बेटा, हे कसं आलं ह्याच्यामध्ये, आपण पहिल्यांदा सगळ्या डायगोनल्सच्या अर्ध्या अर्ध्या साइड बायसेक्ट त्या इक्वल दाखवल्या आणि T मधल्या ज्या T पासून TSQ मध्ये गेलो आणि अपोलोनियस थेरम वापरला. ठीक आहे, पुढे या ठिकाणी अपोलोनियस थेरम वापरल्यानंतर मी या ठिकाणी काय म्हणलं, इन ट्रायंगल PTR, मी कशामध्ये आलो बेटा, इन ट्रायंगल PTR, इन ट्रायंगल PTR बघा, इन ट्रायंगल PTR. आता ह्या ट्रायंगल मध्ये जावा, PTR जसं आपण ह्याच्यामध्ये गेलतो का नाही, तसं आता इकडून इकडे जावा, हा ट्रायंगल मध्ये हा PT बघा, हा PT आणि मग हा या ठिकाणी अशा पद्धतीने होतो. पहा, मोठे असे छोटे छोटे अँगल आहे तिथं, बरोबर आहे. असे हो का, इन ट्रायंगल PTR, इन ट्रायंगल PTR, इन ट्रायंगल हे सरळ रेष नाही बरं का, इथे अँगल आहे. इन ट्रायंगल PTR ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय करा, TO इज द मीडियन, हा TO मीडियन आहे बेटा, हा TO मीडियन आहे. इन ट्रायंगल PTR TO इज द मीडियन, इन ट्रायंगल PTR TO इज द मीडियन, TO इज द मीडियन. आपण बाय अपोलोनियस थेरम म्हणा, हा TP चा स्क्वेअर, हा TP चा स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर, मीडियन चा स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन म्हणजे TO चा 2TO चा स्क्वेअर प्लस तिथं म्हणू शकता 2OQ चा स्क्वेअर. लक्षात आलं, फ्रॉम इथं 6 नंबर द्या, ह्याला OR चा स्क्वेअर म्हणा आणि ह्याला लिहिलं की मग देअरफॉर म्हणा, ह्याला कसं लिहायचं, TP चा स्क्वेअर लिहा प्लस TR चा स्क्वेअर ला 2TO चा स्क्वेअर लिहा आणि 2OR ला तुम्ही 2OR ला कसं लिहू शकता बेटा, 2OR ला तुम्ही OQ पण लिहू शकता का नाही, OR ला, कारण हे OR इज इक्वल टू हे आहे OQ, म्हणून तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता, त्याला काय म्हणू शकता बेटा, तुम्ही या ठिकाणी त्याला या OR ला OQ म्हणू शकता फ्रॉम 6, बरोबर. ह्याला 6 नंबर द्या, फ्रॉम 4 म्हणलं तुम्ही त्या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं या ठिकाणी आपण प्रूफ केलेला आहे. हा TR स्क्वेअर इथं लिहिला तेच आहे, हा TP. TR ला आपण TR ला काय म्हणलं,
या ठिकाणी टी आर स्क्वेअर प्लस टी पी स्क्वेअरला आपण डायरेक्टली इथं घेतलं, हा टी आर स्क्वेअर प्लस टी पी स्क्वेअर इकडे घेतला, टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इकडे घेतला, आणि हा जो आहे हा 2 आणि 2 हा या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, आपण 2TO आणि 2OQ, बरोबर आहे, 2TO आणि 2OQ, 2TO आणि 2OQ याला आपण TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर असं म्हणलं या ठिकाणी फ्रॉम 5 आणि 6. ठीक आहे, लक्षात आलं बेटा. या ठिकाणी आपण त्याला असं म्हणू शकतो, 2TO ला काय म्हणलं आपण, 2TO ला TS स्क्वेअर म्हणलं या ठिकाणी. 2TO ला काय म्हणलं बेटा आपण त्या ठिकाणी, 2TO ला या ठिकाणी लक्षात घ्या, 2TO ला आपण काय म्हणलं, TS स्क्वेअर. हे बघा हा 5 नंबरचं इक्वेशन आहे मागच्या ह्याच्यावर, हा 2TO बरोबर आहे. हा 2TO ला आपण काय म्हणू शकतो, TS स्क्वेअर म्हणू शकतो का नाही, किंवा 2Q किंवा TQ पण स्क्वेअर म्हणू शकतो. तेच मग या ठिकाणी म्हणलेलं आहे. हे बघा हा 2TO ला मी काय म्हणलेलं आहे, 2TO ला या ठिकाणी TS आणि 2OQ ला काय म्हणलंय, TQ म्हणलंय. ठीक आहे, आणि हा जशास तसा इथे घेतलाय. हे आपल्याला प्रूफ करायचा होता. ठीक आहे, हा 5 आणि 6 मधून आपण प्रूफ केला. ओके बेटा, कळलं याच्यामध्ये कसं केलंय ते. जरा थोडं बारकाईनं लक्ष द्या, मागच्या स्टेपमध्ये काय होतं, या स्टेपमध्ये काय आहे, आणि कन्स्ट्रक्शन कसं काढलंय हे 100% जर कळलं तर ह्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट जाणार नाही. कळलं सर्वांना 100%. खूप सोपा भाग होता बेटा, ह्याच्यामध्ये अवघड काही नव्हतं. जॉमेट्री हा खरंच खूप सोपा आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये कळलं पाहिजे. ठीक आहे, प्रश्न एकदा बघून घ्या, याच्यामध्ये काय काय सांगितलंय, हा 5वं इक्वेशन वगैरे त्याच्यामध्ये कशाला काय म्हणलंय. ऍक्च्युली याचा अर्थ इज इक्वल टू याचा अर्थ आहे ना, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी याला आपण असं लिहिलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, याला आपण असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हा जो आहे 2TO आणि 2OQ चा ह्याला हे लिहिलेलं आहे, आणि हे TPTR तर जशास तसं घेतलंय. याला आपण असं लिहिलेलं आहे, ते 5व्या मधून लिहिलं आहे फ्रॉम 5. ठीक आहे, जे आपण हे बघा 2TO 2OQ ला हे पण म्हणतात, कारण इज इक्वल टू आहे ना, त्याला ते म्हणतात. म्हणजे माझं नाव योगेश सर जरी असलं तरी मला घरी काय म्हणतात माहितीये का तुम्हाला, मला घरी काय म्हणतात, भैया म्हणतात बेटा. सगळेजण मला भैया म्हणतात, बरोबर आहे. मग मला योगेश इज इक्वल टू काय म्हणू शकतो इथं, भैया. त्याच प्रकारे येते. ठीक आहे, लक्षात आलं बेटा, कळलं सर्वांनी. आता सगळ्यांना सोन्या, मोन्या, गुड्डी असे नावं असतीलच घरी, तुमचे नावं वेगळे असतील काहीतरी, पण असे सगळे नावं असतात बेटा. ठीक आहे, आता हे प्रूफ झालं, हा प्रश्न लक्षात आला. हा पहिलं पेज आहे त्याचं, हे समजून घ्या. मी एक एक स्टेप समजून सांगितलेलीच आहे, आणि त्याच्यानंतर हे आहे ते दुसरं आहे. ठीक आहे, हे दुसरं पेज आहे. ओके बेटा, कळलं सर्वांना. खूप फोकस करा बेटा, काळजी करू नका. कंप्लीट आपण करून घेणार आहोत. एक एक उदाहरण आपलं कंप्लीट झालेलं आहे, कंप्लीट करून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 पायथागोरस चॅप्टर मध्ये एक पण मार्क गेला नाही पाहिजे. आपले दोन्ही जवळपास प्रॅक्टिस सेट झालेले आहेत. आता प्रॉब्लेम सेट बघायचा आहे. प्रत्येक जॉमेट्री मध्ये बेटा ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला इंट्रोडक्शन बघायचंय. ज्या वेळेला तुम्ही काही बघाल, एक प्रश्न तू एकदाच बघ, पण इंट्रोडक्शन तुला 100 वेळेस बघितलं पाहिजे. अरे बाबा, प्रत्येक वेळेस तुला नियम काय आहेत, कसं वापरायचंय, काय ट्रायंगल आहे, कशात 90 डिग्री आहे, अपोलोनियस कुठं आहे, जॉमेट्रिक मीन कुठं आहे, सगळं असं डोकं पळलं पाहिजे बेटा. योगेश सरांनी सांगितलं म्हणजे असं प्रत्येक वेळेस इमॅजिनेशन होऊन इथं हे करता येईल का, इथं ते करता येईल का. आणि हे सगळं करत असताना बेटा तुला स्वतःला पण तुझं डोकं चालवायचंय. मी तर प्रत्येक गोष्ट समजून सांगतोय, तुमच्या मनामध्ये फील होईल अशा पद्धतीनं सांगतोय. त्यामुळे काळजी नाही, पण तुम्हाला ते करायचंय. ओके, मी तुमच्याकडून करून घेणारच आहे, त्यामुळं त्याची चिंता नाहीये. ठीक आहे बेटा, थांबूयात, यानंतर प्रॉब्लेम सेट घेऊयात. धन्यवाद, थँक्यू सो मच.